की संदेश लागे आपल्या सर्वांचे ह्या भागात पुन्हा स्वागत करतो। आज आपण टप्पा आणि धप्पा ह्या सेगमेंट मध्ये आहोत आणि आज पुन्हा आपल्या सोबत माझे गुरुवर्य म्हणजे श्री काकर रामभाऊ हरी आज आपल्या सोबत जोडलेले आहेत। तर सर पुन्हा एकदा आपल्या व्हायरस प्रोडक्शन मध्ये मी स्वागत करतो। गप्पा आपण खूप छान गप्पा मारल्या, बरंच काय काय शिकायला मिळालं। तर आता आपण ना टप्पाकडे वळणार आहोत। तर टप्पा म्हणजे काय, तर ह्या टप्पामध्ये आपण 2 खेळ खेळणार आहोत। तर सर रेडी आहात तुम्ही खेळ खेळायला? हो, काही तयार आहे। खेळ एकदम सोपे आहेत जे तुम्ही बसून खेळू शकता। ना मला माहितीये तुम्हाला भूगोल व्हायचा, ओके, तो भूगोल लक्षात आहे। तर भूगोलाचे तुम्हाला ना 5 धड्यांची नावं घ्यायची आहेत, तेही 10 सेकंदामध्ये। तुमचा टाइम सुरू होतोय आता। क्षेत्रफळ आहे, स्थान विस्तार आहे, वनस्पती आणि प्राणी आहे, खनिज संपत्ती आहे, त्यानंतर वाहतुकीचे मार्ग आहे, त्यामध्ये लोह मार्ग आहे, त्यानंतर रस्ते आहे, ग्रामीण रस्ते आहे, त्यानंतर नकाशा वाचन आपल्याला सांगता येईल किंवा प्राणी जीवन आपल्याला सांगता येईल। ग्रेट। मी तुम्हाला फक्त 5च धड्यांची नावं घ्यायला सांगितलेली होती, पण तुम्ही 10 सेकंदामध्ये 10 धड्यांची नावं घेऊन टाकली। यावरून तुमचा चांगला अभ्यास आणि किती त्या भूगोलामध्ये मुरलेले आहात हे क्लिअर कट दिसून येतं। मला आठवतंय की तुम्ही मला बोलला होता टिपा लिहामध्ये, म्हणजे पेपर चेक करून आल्यानंतर, लागे तू खूप टिपा देतोस, टिपा लिहित नाही त्याच्यामध्ये तू खूप टिपा देतोस। त्यामुळे मला भूगोल हा कम्प्लीट लक्षात होता। आणि हा झाला आपला पहिला खेळ। दुसरा खेळ असा आहे की तुम्ही एवढी वर्ष शिकवत आहात, ओके, तर आता फक्त 2 मिनिटं तुमच्याकडे आहेत तुमच्या त्या शिक्षण शैलीचं प्रेझेंटेशन इथे करायचंय। 2 मिनिटात कोणताही विषय तुम्हाला शिकवायचा आहे। आज रामचंद्र सर आहेत, मी आहे आणि तेजस आहे। त्यामध्ये तिघांना तुम्हाला कोणताही एक विषय शिकवायचा आहे, तेही 2 मिनिटात, कारण की पुन्हा मला शाळेत जायचंय विषय आहे आणि प्रसार शाळेतले माध्यम काकडे आणि सर इतिहास। हा चालेल। प्रसार माध्यम आणि इतिहास आजच्या जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर प्रसार माध्यमांचा आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं त्याची पार्श्वभूमी आपण प्रसार माध्यमांची पाहू। पूर्वीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची प्रसार माध्यम नव्हती, तर पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीने गावामध्ये दौंडी पिटवली जात असते। राजे राजवाड्यांच्या काळामध्ये जर आपण पाहिलं ही प्रसार माध्यम कबुतराच्या रूपाने ती चिठ्ठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोच केल्या जात असते। हे प्रसार माध्यमांची साधनं जी आहेत ती पूर्वीच्या काळी वापरली जात होती। आणि म्हणून त्यातून मी मागच्याच याच्यामध्ये बोललेलो आहे का माणसाला या ठिकाणी प्रगती करणे किंवा ही एक जननी आहे वेगवेगळ्या शोध लावणे। आणि प्रसार माध्यम जर आपण पाहिलं तर पूर्वीची प्रसार माध्यम आणि आताची प्रसार माध्यम आणि बऱ्याच वेळा ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातमी पोहोचवण्यासाठी किंवा एखादं पत्र पोहोचवण्यासाठी टपाल व्यवस्था जी आहे ती घोड्यावरून जाऊन त्या ठिकाणी नेली जायची। बऱ्याच वेळा त्या ठिकाणी मध्ये शत्रू आडवे व्हायचे आणि ती बातमी त्या राजेपर्यंत पोहोचवली जात नसे। आणि म्हणून असे अनेक प्रकारचे अडथळे जे आहेत ते पूर्वीच्या काही प्रसार माध्यमामध्ये होते। आज जर आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये आजही एक दौंडी पिटवणे प्रसार माध्यम आहे। आता कोरोनाची साथ आहे, या काळामध्ये गावामध्ये प्रत्येक माणसाला जर त्याविषयी माहिती जर द्यायची असेल तर आजही दौंडी पिटवण्याचे काम जे आहे ते ग्रामीण भागामध्ये केले जाते। दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट जर आपण पाहिली आज वेगवेगळ्या प्रकारची प्रसार माध्यम आहे। मग पूर्वीच्या काळच्या आणि नंतरच्या प्रसार माध्यमामध्ये आपण जर पाहिलं तर रेडिओ प्रसार माध्यम हे श्राव्य प्रसार माध्यम आहे। पण आपल्याकडे जर आपण पाहिलं तर आज टेलिव्हिजन आहे, मोबाईल आहे, त्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअप अशा अनेक गोष्टीवरून आपल्याला दृक आणि श्राव्य ऐकायला पण येतं आणि दिसतं पण, अशा प्रकारची प्रसार माध्यम।
आणि म्हणून आपण तुलनात्मक अशा प्रकारे जर पाहिलं, वृत्तपत्र आहे, मासिक आहे, दैनिक आहे, साप्ताहिक आहे, असं डिटेल मध्ये मी त्याचं वर्णन जे आहे ते वेळेअभावी करू शकत नाही. आणि म्हणून या प्रसार माध्यमांची कशी प्रगती होत होत गेलेली आहे हे आपण या ठिकाणी या प्रसार माध्यम आणि इतिहास या प्रकरणामधून आपण बघू शकतो. आणि या प्रसार माध्यम जर आपण पाहिलं तर भारतामध्ये सुरुवातीच्या काळी बेंगॉल गॅजेट नावाचं सर्वात इंग्लिश ही जे वृत्तपत्र सुरू झालेलं आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्रामध्ये दर्पण नावाचं या ठिकाणी वृत्तपत्र सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि या प्रसार माध्यमांची अजूनही भविष्यामध्ये प्रगती होत जाईल हे सांगू शकतो. 2 मिनिटांमध्ये तुम्ही आम्हाला प्रसार माध्यम म्हणजे आधीचे प्रसार माध्यम, आताचे प्रसार माध्यम याच्यातला फरक, महत्व सगळं सांगून मोकळे झाले आहात. म्हणजे तुम्हाला कितीही कमी वेळ दिला तर एखादा विषय कसा मांडायचा हे तंतोतंत जमतं आणि ते फक्त एका एक्सपिरियन्स शिक्षकालाच आणि त्यामध्ये मुरलेल्या शिक्षकालाच जमू शकतं हे मी नक्की सांगेन. म्हणजे तुम्ही इंग्लंडला व्हिजिट दिल्यानंतर जिथे जे काही शिकलात त्याप्रमाणे तुम्ही मग इकडे आल्यानंतर इंडियामध्ये आल्यानंतर तुम्ही ते रेकमेंड पण केलं की अशा प्रकारच्या सुविधा असायला पाहिजेत आणि तरच आपल्या शाळा पुढे जाऊ शकतील. तर खूप खरंच चांगलं काम केलंय सर. आणि एक सहकार्याने, सगळ्यांच्या सहकार्याने तुम्ही ते सगळं साध्य केलेलं आहे. आणि त्याच साध्यतेसाठी आणि तुम्ही ज्या लोकांपैकी कोणाची नावं घेतलेली आहे, तर मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज धप्पा देण्यासाठी आपल्यासोबत कोणीतरी जोडलेले आहेत. तर मी व्हायरस दादा यांना बोलेन की आपल्यासोबत सगळ्यांना धप्पा देण्यासाठी जे कोणी जोडलेले आहेत, मी मुद्दाम नाव घेत नाहीये, तर त्यांना समोर आणायचंय. नमस्कार काकड सर. आणि खूप दिवसानंतर दिसलात. कोरोनाचं हे जे काही महामारी आहे त्याच्यानंतर जवळपास 6-7 महिन्यांनी आपण एकमेकांना समोर दिसतोय. त्याच्या अगोदरही भेटलोय, फोनवरती बोलतोय, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. परंतु तुम्ही जे काही गोष्टी सांगितल्या त्याबद्दल तुमचं अभिनंदनच आहे. आणि आपल्या विद्यार्थ्याच्या समोर आपण प्रेझेंट होतोय आणि मैत्री काय असते ते त्यालाही दाखवून देतोय. म्हणून त्याचंही अभिनंदन आणि तुमचंही अभिनंदन, दोघांचंही अभिनंदन. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय. खरं पाहायला गेलं तर काकड सर आणि माझा संबंध जानेवारी 2000 महिन्यामध्ये आला. म्हणजे जानेवारी 2000ला आम्ही जेव्हा जॉईन झालो, मी जॉईन झालो, तेव्हा बागल सर आणि काकड सर दोघे त्या ठिकाणी शाळेमध्ये होतेच. आणि त्यानंतर पदोपदाने म्हणजे काही काही कालावधीमध्ये मी त्यांच्याकडून खूप काही गोष्टी शिकलो म्हणण्यापेक्षा थोडाही गर्व करायचा नाही, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडून शिकलो. आपल्याला काय मिळतं यापेक्षा मुलांना काय फायदा होईल त्याच्याकडे त्याने खूप खूप म्हणजे कटाक्षाने लक्ष दिलं. शाळा कशी चालली पाहिजे, शाळेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत. ते संस्थेचे संचालक पण आहेत, त्यांनी तुम्हाला सांगितलं नसेल परंतु त्यांनी त्यांच्या गावाला एक शाळा पण स्थापन केली होती. सुरुवातीला 1 वर्ष ते त्या शाळेमध्ये होते आणि ती शाळा उत्तम प्रकारे चालवण्याचं काम त्यांनी केलं होतं. आजही त्या ठिकाणी त्यांना मानसन्मान आहेच. आपली कुलाबा शाळाच त्यांनी चालवली असं नाही, तर कुलाबा शाळेतले मुख्याध्यापक म्हणूनच आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. शाळा काय केलं पाहिजे, शाळेमध्ये कोणते उपक्रम राबवले पाहिजे, मुलांना कोणत्या प्रकारचे फायदे झाले पाहिजे, मुलांना कोणकोणत्या झाल्या पाहिजेत, हे फक्त केवळ शाळेपुरतच मर्यादित त्यांनी ठेवलं नव्हतं, तर शाळा सोडून गेलेल्या मुलांना देखील आर्थिक अडचणींना सामोरे जाऊ लागू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. कितीतरी मुलांना त्यांनी आर्थिक मदत केलेली असेल म्हणतोय, परंतु आजही ते करतायत वेगवेगळ्या माध्यमातून. दरवर्षी प्रत्येक नाही म्हटलं तर 2000 मुलांना त्यांच्या मार्फत अपेक्षित वाटली जातात. म्हणजे ते कोणत्या संस्थेची मदत घेत असतील ती गोष्ट वेगळी, परंतु पुढाकार घेऊन करणं आणि कुठेही स्वतःचं नाव नसतं. महानगरपालिकेमध्ये कुठेही याचा उल्लेख होणार नाही की काकड सरांच्या माध्यमातून या ठिकाणी एवढं काम केलं गेलेलं आहे, परंतु ते करतायत, सो खुशीने करतायत. तिथे कुठेही कोणत्याही प्रकारचं नावाची अपेक्षा करत नाही. एवढंच नाही तर मैत्रीमध्ये
समरस होणं आणि झोकून देणं, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकाव्यात. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेस जवळपास ते 100 किलोमीटर अंतर बाईकवरती आले होते गावी. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. दुपारी निघाले, ऊन असतं मे महिन्यामध्ये, त्या उन्हाच्या कालावधीमध्ये ते त्या ठिकाणी हजर झाले. माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर देखील ते मुंबईवरून गावाला मला भेटण्यासाठी गावी आले होते. एवढंच नाही तर माझ्या बहिणीचा ऍक्सिडेंट झाला, गावी होतो आणि जवळपास 6 ते 7 म्हणजे तासाचा प्रवास होता आणि मुंबईमध्ये त्यांना माझ्या बहिणीला शिफ्ट करायचं होतं हॉस्पिटलायझेशनसाठी. तर त्यांनी केवळ मी एक फोन केल्यानंतर या ठिकाणी फोर्टिस हॉस्पिटल सारख्या हॉस्पिटलमध्ये त्यांची ओळख वापरून त्या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था डॉक्टरांशी बोलून वगैरे करून ठेवली होती. म्हणजे मैत्री कशी जपायची ते त्यांच्याकडून शिकावं. एवढंच नाही तर माझ्या शब्दाखातर त्यांनी स्वतःला एखाद उच्च पदावर मिळणारं जे काही स्थान होतं ते त्यांनी नाकारलं होतं, फक्त मैत्री जपण्यासाठी. म्हणजे मैत्री कशी जपायची हे त्यांच्याकडून शिकायचं. एकमेकांमध्ये हे असतातच, म्हणजे थोडंफार असतातच. काही गोष्टी मला त्यांच्या पडत नसतील किंवा त्यांना माझ्या पडत नसतील, आम्ही बाजूला ठेवतो, परंतु मैत्री जपण्याचं काम ते आजही करतायत, मागेही तर खूपच केलेलं आहे. आणि जेव्हा 2006 पासून 2011 पर्यंतचा जो काय आमचा कालावधी होता, म्हणजे त्या ठिकाणी रामसेवा राठोड म्हणून मुख्याध्यापक आले होते आणि रामसेवा राठोड, रामभाऊ काकड आणि रामचंद्र जाधव म्हणजे 3 राम त्या ठिकाणी होते आणि ती राम असं म्हणूनच शाळा ओळखली जात होती. म्हणजे एवढं त्यांचा घनिष्ठ संबंध आमच्यामध्ये होते. त्यांच्या मोठ्या मुलाची एक्झाम होती, परीक्षा होती, वार्षिक परीक्षा होती, परंतु मी त्यांना म्हटलं बाबा आपल्याला वैष्णोदेवी यात्रेला जायचंय. तर मोठ्या मुलाला एकट्याला घरी ठेवलं आणि त्यांचं संपूर्ण कुटुंबासह ते माझ्या बरोबर तिकडे वैष्णोदेवी यात्रेला आले. म्हणजे किती मोठेपणा असतो ह्या गोष्टींमध्ये, त्या दिसून येत नाहीत, समोरासमोर दिसत नाहीत, परंतु पाठीमागे खूप गोष्टी त्या असतात. आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलं, अगदी मी पहिल्या जे मी माझं घर घेतलं मुंबईमध्ये, स्वतःचं घर घेतलं, त्याचं टोकन अमाऊंट द्यायला सुद्धा तेच होते. म्हणजे एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी माझ्या पुढे सगळं केलेलं आहे. आणि आपल्या शब्दाला किंमत देऊन कधीही न रागवता, जरी रागावली असतील तर त्या गोष्टी वेगळ्या, परंतु कधीही न रागवता नेहमी आम्हाला, म्हणजे मला तरी सहकार्य करण्याचं काम काकड सरांनी खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. खूप काही गोष्टी आहेत, खूप काही गोष्टी त्यांच्याकडून शिकलेलो आहे. कधीही मोठेपणाचा हव्यास त्यांनी केला नाही. मोठेपणा दुसऱ्याला द्यायचा, तुम्ही काम करा, तुम्ही पुढे जा, तुम्ही मोठे व्हा, म्हणजेच म्हणतात ना. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणीही असो, म्हणजे ते फार अगदी शाळेमधला लहानात लहान असो, हमाल शिपाई असो, शिक्षक असो, मुख्याध्यापक असो, कोणतेही वेळ असो, कोणतेही काम असो, त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे, त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये ते सहभागी झालेले आहेत. आणि म्हणूनच आम्ही त्यांच्या भावाच्या लग्नालाही गेलो होतो. माझा विद्यार्थी होता अक्षय आंधळे, ओळखत असेल कदाचित, त्याचं लग्न होतं 16 फेब्रुवारीला आणि सरांच्या भावाचंही लग्न होतं, भावाच्या लग्न होतं, म्हणजे पुतण्याचं लग्न होतं 16 फेब्रुवारीलाच. आणि अवस्था अशी होती आमची, माझी अवस्था होती की अक्षय आंधळे त्याने मला वडिलांसमान मानून माझं पत्रिकेमध्ये नाव टाकलं. मग यांच्या लग्नाला जायचं की त्यांच्या लग्नाला जायचं, परंतु या अडकता मैत्रीला मी महत्व दिलं आणि काकड सरांच्या गावाच्या दिशेने मी गेलो आणि त्या ठिकाणी त्यांच्या लग्नामध्ये सहभागी झालो. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्या ठिकाणी काय बघायचं तर ते काकड सरांकडून मी काही शिकलेलो आहे. काकड सरांचा खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारचे त्यांची साथ राहील अशीच मी अपेक्षा करतो. धन्यवाद संदेश. खूप 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 धन्यवाद सर. खूप छान सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर केल्या सरांबद्दल जे आम्हाला माहित नव्हत्या. तर मला सांगायला आवडेल की रामचंद्र जाधव सर हे कुलाबा शाळेचे शिक्षक आणि त्याच शाळेत मीही शिकलेलो आहे. तर माझे गुरुजन आहेत आणि खूप दिवसांनी न म्हणता खूप वर्षांनी आम्ही भेटतोय. तर सर काय वाटतं रामचंद्र सरांनी तुमच्याबद्दल जे काही सांगितलं त्याबद्दल 2 शब्दात तुम्ही काय सांगा? खरोखरच माझे 15 वर्ष अत्यंत चांगले जवळचे मित्र मी म्हणणार नाही, मी त्यांना माझे लहान बंधूच मानत होतो.
या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या खऱ्या आहे, पण मी विसरलो होतो. परंतु त्यांच्या तोंडून ऐकण्यामध्ये मला आज वाटलं तर मी एवढं मोठं काम केलेलं आहे त्यांच्या बाबतीमध्ये. त्यांनी जी सत्य परिस्थिती सांगितली, आपल्या जवळच्या सहकार्यांना, मित्रांना आपण पुढे नेलं पाहिजे, हा माझा स्वतःचा वैयक्तिक गुण आहे. आणि माणूस म्हणून कोण शिपाई असेल, शिक्षक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, शिक्षिका असेल, त्यांना मदत करण्याचं काम जे आहे ते जरी मी केलेलं असेल तर तो एक वेगळ्या प्रकारचा आनंद मला त्यातून मिळाला. बाकी माझा त्यामध्ये कसल्याही प्रकारचा उद्देश नव्हता. त्यांचं आणि माझे वेगवेगळ्या शाळेमध्ये बदली झाल्यामुळे अंतर पडत गेलं. आजही त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचं मतभेद किंवा मनभेद हे माझ्यामध्ये नाही, माझ्या मनामध्ये नाही. आम्ही एक प्रकारचे एक बंधू किंवा कौटुंबिक अशा प्रकारचे मेंबर होतो. बागल सरे असतील, जाधव सरे असतील, त्यांनी माझ्याविषयी जे बोलले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्याविषयी मी अधिक काही बोलणार नाही. परंतु आपण चांगल्या मित्रांच्या सहकार्यामुळे सानिध्यात जर गेलो तर आपणही चांगले घडत जातो. आपल्याकडून काही चुका होत असतील तर चुका सुधारण्याचं काम जे आहे ते आपले वडीलधारी मित्रही करतात, आपल्यापेक्षा लहान असणारे मित्रही करतात. आणि मग आपली द्विधा अवस्था निर्माण होते आणि आपण चुकीच्या निर्णयापासून परावृत्त होतो. आणि म्हणून आपल्यापेक्षा लहान असणाऱ्यांनी आपल्याला बोलणं वावगं नाही किंवा मोठा असणाऱ्यांनी बोलणं चुकीचं नाही. त्यातून आपण चुकत आणि शिकत जातो, हे मला या ठिकाणी सांगता येईल. जाधव सरांच्या बाबतीत जर पाहिलं तर जाधव सर एक मेहनती, कष्टाळू, विद्यार्थ्यांच्या प्रती असणारा फार मोठा ऋणानुबंध असणारे ते शिक्षक आहे. कुलाबा शाळेमध्ये सर्वात विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून मी तरी त्यांना मानतो. विद्यार्थ्यांशी अतिशय जवळचे, सलगीचे त्यांचे संबंध, गमती जमती हसायचा त्यांचा स्वभाव, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची शिक्षा न करणारे शिक्षक. आणि विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा असं वाटायचं का जाधव सर हे शिक्षकच नाही, जाधव सर हे आमच्यातलेच विद्यार्थी आहे. आणि म्हणून अतिशय मैत्रीपूर्ण संबंध मुली असो मुलं असो त्यांच्याशी ते असायचे. आजही त्यांचा स्वभाव कष्टाळू, मेहनती, एक मोठे तज्ञ शिक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांचं काम आता सध्या चालू आहे. 300-350 शिक्षक त्यांच्या हाताखाली आहेत. आणि महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना काळामध्ये युट्यूब बनवण्याचं काम जे आहे, युट्यूबवर काम ते करतात. आणि महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेला किंवा विद्यार्थ्यांना जे आहे ते मार्गदर्शन जे आहे ते जाधव सरांकडून मिळेल. जाधव सर एक प्रकारचं एकही शब्दात त्यांचं वर्णन करता येईल, ते कोहिनूर हिरा आहे. आणि तो कोहिनूर हिरा या ठिकाणी जवळून मी पाहिलेला आहे. त्या कोहिनूर हिऱ्याला घडवण्याचं काम मी म्हणणार नाही, परंतु नक्कीच माझ्या बरोबर राहिल्यामुळे त्यांना काही पैलू पाडण्याचं काम जे आहे ते माझ्या हातून झालेलं आहे, हे निश्चित मी या ठिकाणी सांगू शकतो. आणि त्यांना या ठिकाणी भविष्यामध्ये उज्ज्वल अशा प्रकारचं एक चांगलं काम, महापौर पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत. आणि अतिशय मितभाषी अशा प्रकारचे शिक्षक विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या टॅग वापरून विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम त्यांनी नक्कीच केलेलं आहे. आणि जाधव सरांविषयी खूप बोलण्यासारखं आहे. चांगला माणूस, सुस्वभावी माणूस, विद्यार्थी प्रिय शिक्षक, समंजस अशा प्रकारचा, वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया शोधून काढणारा माणूस असं मी. आणि माझी सगळी कामं जी आहेत त्यांनीच जवळजवळ माझं 10 ते 15 वर्ष सर्व कामं जी आहे करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझ्या प्रति ज्या ठिकाणी सन्मान त्यांनी दाखवला त्याबद्दल त्यांचे मी ऋण व्यक्त करतो. आज आपल्या सोबत
दोन्हीही असे व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं काम केलेलं आहे. तर रामचंद्र सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात. जस्ट मी एक छोटीशी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन तुम्ही आज आलात आणि सगळ्यांना धप्पा द्यायचं काम केलेलं आहे आणि तो खूप आपल्याकडे पुन्हा एक चांगले पाहुणे आलेले आहेत. मी मुद्दाम त्यांचं पुन्हा एकदा नाव घेणार नाही, तर बाहेरच दादा त्या पाहुण्यांना समोर घेऊन यायचंय. सर्वप्रथम मी तुमचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आमच्या खास परमित्र काकड सरांची आपण छानपैकी आपली मुलाखत घेत आहात आणि माहितीपूर्ण अशी ही माहिती आम्हालाही ज्ञानामध्ये भर पडण्यासारखी आहे. आणि खरंच खास करून कौतुक वाटतं की तुमच्यासारख्या आमच्या विद्यार्थ्यांनी इथपर्यंत मजल मारलेली आहे आणि तुम्ही खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आमच्यासाठी ही गोष्ट आहे. असेच तुम्ही मोठमोठे पुढे यशाची शिखरं प्रांत करत राहा आणि याच्यापेक्षाही आमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्यांनी नामवंत असे यश प्राप्त केले आहे अशा लोकांच्या मुलाखतीच्या द्वारे त्यांच्या ज्ञानाची भर आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. की मनापासून खूप आनंद. नक्की नक्की. मी खूप धन्यवाद सर. हो, थँक्यू थँक्यू थँक्यू. बागल सरांबद्दल, सॉरी काकडे सरांबद्दल तुम्ही काय म्हणाल? बरोबर. एक आपल्या रक्तांच्या नात्यानंतर जी आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची नाती असतात ती आपण सहवासातून निर्माण झालेली नाती, आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं नातं आपल्या रक्ताच्या नात्यानंतर जर आपल्याला महत्वाचं असतं तर ते मैत्रीचं नातं. मैत्रीचा एक धागा जर आपला स्नेहाचा जुळला तर मैत्री ही आपली आयुष्यभर ही अविस्मरणीय होते. आणि ही मैत्री आम्ही अनुभवतो गेली 30 वर्ष. काकड सर असतील, जाधव सर असतील, राठोड सर असतील, असे जे मैत्रीचे जे सर्वोत्तम मित्र आहेत त्या सर्वोत्तम मित्रांच्या या मैत्रीच्या माळेतले एक एक जे मणी आहेत त्या मण्यामध्ये काकड सरांचं माझ्या बाबतीत आणि माझ्या परिवाराच्या बाबतीत एक अत्यंत वरचं हृदयातलं स्थान आहे. जसं कृष्ण आणि सुदाम्याचं जसं नातं असतं तसं अगदी माझं आणि काकड सरांचं नातं आहे. आता कृष्ण कोण आणि सुदामा कोण हे आमच्या दोघांमध्ये सांगणं त्यांनाही ते अवघड होईल असं मला वाटतं. आणि मी पण प्रत्येक सुखदुःखामध्ये आनंदामध्ये आम्ही शेअर केलेले आहेत. आणि मित्र कसे असावेत एक उत्तम उदाहरण काकड सरांच्या रूपातून मी अनुभवतोय. कारण माझा परिवार अनुभवतोय, ते त्यांचा परिवार, माझा परिवार आणि माझे जे अनेक मित्र परिवार आहेत त्या मित्र परिवारांमध्ये अगदी काकड सर हे सर्वोच्च स्थानावर असणारे असे माझे परम मित्र आहेत. आणि त्यांच्याबद्दल शब्दामध्ये मी व्यक्त करू शकत नाही. खरं कसं, आम्ही जेव्हा प्रत्यक्षात जवळ येतो तेव्हा तासन तास आमच्या या गप्पा चालू असतात. असे माझे मित्र आज त्यांची मुलाखत आपल्यासारख्या आमच्या विद्यार्थ्यांच्याकडून तुमच्याकडून इतकी छानपैकी घेत आहात हे ऐकून खूप मला आनंद झालेला आहे. आनंद माझ्या जीवनातल्या आनंदाच्या क्षणापैकी हा एक आनंदाचा क्षण आहे हे नक्कीच मी शेअर करतोय. थँक्यू सर. ओके ओके ओके. म्हणजे काकडे सर एक मित्र म्हणून खूप चांगले आहेत जे आम्ही बघतच होतो, पण आज तुमच्या तोंडून ऐकायला मिळालं आहे. एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत, शिक्षक प्रश्नच नाही. अगदी अगदी सामाजिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, राजकीय कार्यामध्ये त्यांच्या घराचा जो वारसा आहे तो सामाजिक कार्य आणि राजकीय कार्यातून त्यांना ते जन्मजातच त्यांचे वडील, त्यांचे बंधू, त्यांचा परिवार, कसं मी स्वतः घरी त्यांच्या जाऊन पाहिलेलं आहे. 3-3, 4-4 दिवस आम्ही त्यांच्या घरी राहिलेलो आहे. त्यामुळे त्यांचे आई वडील हे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक आपल्याला न कधी कधी पाहायला मिळणारा हा एक अत्यंत दुर्मिळ असा हा एक जीवनातला भाग म्हणजे त्यांचा परिवार हा संपूर्ण परिवार हा माळकरी परिवार आहे, वारकरी संप्रदायातला आहे परिवार. आणि खूप फार कमी असते त्यांचे बंधू, त्यांचे सगळा परिवार अतिशय उच्च पदावरती, अगदी पोलीस कमिशनर, असिस्टंट पोलीस कमिशनर पर्यंत त्यांचे मोठे भाऊ आता सेवानिवृत्त झाले. त्यांचे अजून एक भाऊ PSI आहेत. वडिलांचं राजकीय अगदी मंत्री संत्री असणारे सुद्धा राजकीय पुढारी, त्यांच्या वडिलांना अतिशय आदराचं स्थान आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्यांच्या भागामध्ये त्यांच्या वडिलांचं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आणि त्यांच्या या मुलांनी 4 मुले आणि त्यांचे जे चुलत भाऊ वगैरे हा जवळजवळ 100-150 लोकांचा परिवार आहे. पण सर्व परिवार अतिशय
सुस्वभावी, समंजस, हुशार आणि अगदी प्रत्येकाच्या अडचणीमध्ये धावून जाणारा असा परिवार आहे. त्यामुळं त्या परिवाराचा माझ्यावरती फार मोठा प्रभाव आहे सर, आहे असं मी अगदी अभिमानानं सांगू शकतो. हे म्हणजे एक संघ होऊन हा परिवार काम करतोय, सर काम करतायत. तर सगळ्यांना मी विनंती करेन की बागल सरांनी तुमच्याबद्दल जे काय सांगितलेलं आहे त्याबद्दल तुमचं मत तुम्ही एकच मिनिटात मांडायचं. बागल सर धन्यवाद. बागल सरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जसं सांगितलं तसं मी शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही. बऱ्याच ज्या गोष्टी ज्या आपल्या अंतर्मनामध्ये असतात आणि ते आपल्याला दाखवता येत नाही, त्यापैकी जर बागल सर हे सर्वात प्रथम स्थान जे आहे ते माझ्या मित्र परिवारामध्ये मी त्यांना मानतो. त्यांनी म्हटलं सुदामा कोण आणि श्रीकृष्ण त्यांनी सांगितलं नसेल तरी माझ्या आणि त्यांच्यामध्ये श्रीकृष्ण तेच आहे आणि मी नेहमी सुदाम्याची भूमिका म्हणून नेमलेलं आहे आणि भविष्यातही सुदाम्याच्या भूमिकेतून राहणार आहे. त्यांचे आणि आमची जोडी जी आहे ती पूर्ण महानगरपालिकेमध्ये आहे, सर्व लोकांना माहिती आहे आणि अव्यक्त अशा प्रकारचे मित्र संबंध जे आहेत किंवा त्यांची शब्दामध्ये वर्णन करू शकत नाही अशा प्रकारचं ते व्यक्ती आहे. बागल सरांच्या बाबतीमध्ये मी आणि वर्षे आम्ही बरोबर जरी राहिलो तरी त्यांच्या बाबतीमध्ये मला बऱ्याच वेळा काय बोलायचं यांच्याविषयी का ज्या माणसाच्या अंगी असा एकही गुण नाही अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व, अतिशय सुस्वभावी, समंजस, सर्वांना मदत करणार आणि अतिशय चांगला अशा प्रकारचा स्वभाव हे त्यांच्या बाबतीमध्ये मला नेहमीच वाटत आलेलं आहे. त्यांच्या बाबतीमध्ये अतिशय आदराचं स्थान जे आहे ते माझ्या मनामध्ये पूर्वी होतं, आजही आहे, भविष्यातही राहील. बागल सर जे आहे ते आम्ही जर म्हटलं तर बऱ्याच वेळा एका रथाचे चाकं म्हणून आम्ही एकमेकांना मानतो, कोणी मोठा नाही किंवा लहान नाही अशी जरी त्यांच्या मनामध्ये जरी भावना असेल तरी आमच्या वडील बंधू या नात्यानेच मी त्यांच्याशी नेहमी किंवा प्रेमाचे किंवा अतिशय आदराचे आहे हे माझ्या मनामध्ये हे निश्चितपणे आहे आणि हे नक्की आहे आणि हे भविष्यात तशाच प्रकारचं आहे. हा तुमचा खूप मोठेपणा आहे, कारण सरांचं त्यांच्या बोलण्यातूनच आदर दुसऱ्या विषयीचा प्रकट करणं, आपण स्वतः सुदाम्याची भूमिका घेऊन मला कृष्णाचं म्हणजे स्थान देणं, अर्थात हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. पण मी अजूनही सांगतो की आम्ही दोघे एकाच लेवलवर एकाच ठिकाणी आहोत, दोघांचंही स्थान तितकंच आहे. मोठं किंवा वजनाचं पारडं जसं समान असतं तसं त्यांचंही कार्य, त्यांचाही आदर आणि त्यांचंही सर्व हे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रातलं कार्य माझ्या बरोबरीच आहे किंवा किंबहुना आमच्या दोघांचं एकच आहे. त्यामुळे त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे की त्यांनी मला श्रीकृष्णाचं किंवा स्थान देणं, अर्थात आपण त्या योग्यतेचे नाव एक माणूस म्हणून आपलं जे कर्तव्य आहे आपण ते प्रामाणिकपणे पार पाडत राहणं, हेच यामध्ये खरं आपल्याला जे आनंद आहे, सुख आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आता कितपत यश मिळतंय किंवा काय हे आता आपल्याला स्वतः आपण त्याचं मूल्यमापन नाही, पण समाज करतो, आपले विद्यार्थी करतात आपल्याला आणि आपल्या मित्र परिवारातून होतं, आपल्या परिवारातून होतं. फक्त एक माणूस म्हणून चांगलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणे करूया. तसेच माझे दोन ह्या बरोबर काकर सरांच्या बरोबर हे नक्की मी सांगेन की आमचे दोन वडील बंधू आम्ही दोघे असलो तरी आम्हाला दोन लहान बंधू पण आहेत, त्यामध्ये राम जाधव आहेत आणि त्यामध्ये राधेश्याम राठोर आहेत, तेही तितकेच आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. राठोर, तेच की राठोर सरांचं नाव घेतलं ना, राधेश्याम, तेही माझे तेवढे हो असंच आहेत. आम्ही चौघेही अजूनही आम्ही ही काही असलं तरी कुठल्याही क्षणाक्षणाला आमच्या त्या ऋणानुबंधाच्या गोष्टी विसरू शकत नाही, हे आमचं निश्चित आहे. थँक्यू सर. आज या इंटरव्ह्यूच्या निमित्ताने 3 मोठी चाकं पाहायला मिळाली, 3 मोठे व्यक्तिमत्व आज मला इथे भेटले, जे मला शाळेत भेटलेच होते, पण या निमित्ताने पुन्हा एकदा इथे आज आपण भेटलेलो आहोत. तिघे खरोखर खूप मनमिळावू आहेत हे मला शाळेपासून माहित आहे आणि खूप मजा येते
आणि बागल सरांचं सांगायला गेलं तर बागल सरांचा तास आला की आम्ही खूप खुश व्हायचो. त्याचं कारण की पीटीचा क्लास होता सरांचा, म्हणजे आम्हाला वर्गातून बाहेर पडायचंय आणि खूप खेळायचंय हे मला अजूनही आठवतंय. आणि कधी बागल सर नसतील तर त्यांची जागा काकडे सर घ्यायचे आणि आम्हाला खाली खेळायला घेऊन जायचे. त्यामुळे ही दोन जे रथ तुम्ही सांगितले ते बरोबर मला पूर्ण लक्षात आहे. आणि तो आनंद, ती मजा आजही आम्ही म्हणजे माझ्या तरी नजरेसमोर आहे. त्यामुळे मला या गप्पा टप्पा धप्पाच्या माध्यमातून जो काय आता इंटरव्ह्यू आज मला घ्यायला मिळाला आणि रामचंद्र जाधव सर सुद्धा आपल्या सोबत आहेत, तुम्ही आहात, सर आहेत, तर मी तिघांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो. आज म्हणजे तुम्ही त्यावेळेस होतात, खानोलकर मॅडम होते, अजून आपले खूप सारे शिक्षक होते. त्या सर्व शिक्षकांमुळेच कुलाबा म्युनिसिपल स्कूल खूप मोठ्या लेवलवर गेली आणि भरपूर विद्यार्थी यातून घडलेले आहेत. तर सर ह्या माध्यमातून खरोखर मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. आज तुम्ही ह्या एका विनंतीवर लगेच तुम्ही आलात आणि काकडे सरांनी इंटरव्ह्यू दिला. काकडे सरांना आज आम्ही खूप नाचवलं, इकडून तिकडून फिरवलेलं आहे घराच्या घरामध्ये. मी या क्षणाला मी मुकलो, त्यामुळं मला दुर्भाग्य म्हणायचं माझं, मला ते आनंद भोगता आले नाहीत. उशिरानं माझ्यापर्यंत ती लिंक आली गेली, मला ते थोडस हे झालं. ठीक आहे, काय हरकत नाही. आणि दोनच शब्द मी बोलतो तुमच्याविषयी. खरं तर अनेक या क्षेत्रामध्ये काम करताना काकड सर असतील, राठोड सर असतील, जाधव सर असतील, मी असेल, आम्हाला आमच्या कार्याचं लहान मोठ्या प्रमाणात कौतुक केलं गेलं. अनेक छोटे मोठे पुरस्काराने आम्हाला सन्मानित केलं गेलं. परंतु आज आमच्याच विद्यार्थ्यांच्या कडून एक वेगळं काम करत असलेल्या विद्यार्थ्यांकडून आमचं कोड कौतुक होत आहे, हे आमची खरी पावती आहे. आम्हाला खरं हे अपेक्षित असतं किंवा आमचं यश असतं. बाहेरच्या जगातून आमचे स्वतःतून आमचे घडलेले विद्यार्थी जेव्हा आमचे चुकाचे किंवा दोन शब्द बोलतात, तेव्हा आमच्या अंगावर एक मूठभर मांस चढल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि काही दिवस आमचे त्याच्यामुळे अतिशय आनंदात जातात. हेच आम्हाला खरंच जगण्याचं आपलं जे बूस्ट इज माय एनर्जी, सिक्रेट ऑफ माय एनर्जी आपण म्हणतो, तसंही आपल्याला तुमचं कौतुक हे आमच्यासाठी या क्षेत्रात काम करताना अधिक उत्साह देणारं काम आहे. खूप बरं वाटलं. असंच तुमचं हे क्षेत्रातलं काम अधिक भरत जावं. बागल सरांचे खूप खूप नाही, आपले आभार मानायचे नसतात आपल्या ह्याच्यामध्ये. बागल सर असतील, जाधव सर असतील, अहो मित्रांच्या आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, संदेश आपली मुलाखत घेतोय, आपल्याशी बोलतोय आणि ते महत्वाचं आहे आपल्यात, आणि तो रिस्पेक्ट देऊन काम करतोय. त्यामुळे एक वेगळे पुरस्कारांपैकी हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे की तो आपल्या समोर आहे आणि तो आपल्याशी बोलतोय, वेगळ्या पद्धतीने आपल्या जुन्या आठवणी सांगतोय. त्यामुळे त्याचा धन्यवाद मानले पाहिजे. धन्यवाद सांगतो. तुझ्यासारखे काही विद्यार्थी आपल्या देशाच्या सीमेवरती रक्षण करत आहेत. त्यांचा सुद्धा त्यातला एक आपला खरमाळे म्हणून विद्यार्थी आहे. दर आठवड्याला त्याचा फोन असतो, जालंधर विभागात आहे आणि तो बोलताना सुद्धा हेच ह्या 5 व्यक्तींचे, आमच्या जाधव सरांचं, काकड सरांचं, माझं, राठोड सरांचं, खानोलकर मॅडमचं, 2 दिवसापूर्वी दोघे पण आहेत, अक्षय आंधळे आणि खरमाळे. अक्षय आंधळे आहे आणि संदेशचा पारनेरचा आहे. दोघे पण एकाच ठिकाणी आहे. मोठा भाऊ देखील आहे सर. हो, दोघे पण आहे. मोठा भाऊ देखील मिलिटरीमध्ये आहे. आणि ते सुद्धा म्हणजे ऍक्च्युली इतकं मोठं बघा, ते असे विद्यार्थी म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये देशाची सेवा करताना अगदी प्राणपणाने लढतात. किती आपला अभिमानाने उरून येतो सांगा ना, अशा गोष्टी पाहिल्यानंतर कुठेतरी आपण बाबा काहीतरी चांगलं करतोय. गणेश, अक्षय आणि त्याचा भाऊ शाळेमध्ये येऊन त्यांनी मुलांना मार्गदर्शन पण केलं होतं. मी बोलवल्यानंतर मुंबईमध्ये आले असताना त्या ठिकाणी त्यांनी आर्मीमध्ये कशा प्रकारे प्रवेश घ्यायचा, काय करायचं, हे तिघे पण येऊन गेले शाळेमध्ये आपल्या तिकडे भायखळ्याला आणि चांगल्या प्रकारे गायडन्स करून गेले होते मागे. म्हणजे त्या मुलांनी आपली नाळ जोडून ठेवलेली आहे की बाबा आम्ही आहोत आणि तुमच्यामुळे आम्ही आहोत असं बोलतात. तेच आमचं सगळ्यात मोठं भाग्य आहे. त्यामुळे आज आम्ही घडलेलो आहोत.
माझी कधी मदत लागली तर नक्की मला बोलवा. निश्चित निश्चित निश्चित. मी पॉझिटिव्ह सेशन्स घेतो, ग्रुप वर घेतो आणि खेळाच्या माध्यमातून आपल्याला यातून आपल्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी काही तुम्हाला देता आलं, काही शैक्षणिक त्यांना काही आपल्याला सहकार्य करता आलं तर आपल्या रूपातून नक्की आम्ही तुमचा वेळ करू. आपण तुमचा नक्कीच आम्ही उपयोग करून घेऊ. आपल्या गोरगरिबांची मुलं, आपली तळागाळातली मुलं, सामान्य परिस्थितीतील मुलांसाठी आपल्याला जर काही शैक्षणिक त्यांना जे काही तुमच्याकडून ते ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा त्यांना होत असेल आणि तुमच्याकडून आम्ही नक्कीच ती संधी प्राप्त करून घेऊ. कारण आपलं ते शेवटी तेच आहे. मागच्या काहीतरी 4 महिन्यापूर्वी आपल्या कुलाब्याच्या मुलांनीच एक गेट टुगेदर कार्यक्रम ठेवला होता. वारके सर वगैरे बोलवलं, पण नेमकं आम्ही काय झालो, आपल्या इलेक्शनच्या ड्युटीच्या कालामध्ये आम्ही अडकल्यामुळे आम्हाला जाता आलं नाही. नाहीतर त्यातली ती बरीचशी मुलं अजूनही आपल्या ग्रुपवर आमची शाळा म्हणून आपल्या कुलाब्याच्या मुलांचा तो ग्रुप, त्यामध्ये आपले शिक्षक पण आहेत त्यामध्ये. असं म्हणजे ते आहेच, आपल्याला बरं वाटतं सर. आणि आपला गुड मॉर्निंग हे चित्रपट हे केलेला आहे, बदलतो जमाना. बंजारा हो 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 विठ्ठल चव्हाण. चालेल संदेश, खूप बरं वाटलं. तसं बघायला गेलं तर ह्या गप्पा आपण मागत राहू, न थांबणाऱ्या गप्पा आहेत. पुन्हा एकदा काकडे सर, बागल सर आणि जाधव सर तुमचे खूप खूप धन्यवाद. जाण्यापूर्वी फक्त मी काकडे सरांना एक विचारेन शेवटचं, की व्हायरस प्रोडक्शन जे आज आम्ही प्रोडक्शन चालवतो आहे त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? व्हायरस प्रोडक्शनला मी एवढा संदेश देईल, अतिशय चांगल्या प्रकारच्या मुलाखती तुम्ही आमच्या सामान्य शिक्षकापासून सुरुवात केलेली आहे. एक वेळ अशी हो, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची इंटरव्ह्यू तुझ्याकडून हो किंवा इंटरव्ह्यू तुमच्या चॅनलवर हो, सदिच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. तुझे खूप खूप आभार, धन्यवाद. सारखे एक सामान्य आणि आमच्या सारख्या मित्र परिवारांची या ठिकाणी मुलाखत घेऊन चर्चा करून आज या ठिकाणी तुझ्या चॅनलवर घेतलं, त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. उलट मी तुम्हाला धन्यवाद म्हणायला पाहिजे. खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा एकदा माझ्या तिन्ही गुरुजनांचे धन्यवाद. आणि त्याचबरोबर आज जे आपल्यासोबत प्रेक्षक जोडले आहेत त्यांचे धन्यवाद. व्हायरस प्रोडक्शन करून मी संदेश लायगे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे इंटरव्ह्यूज बघायचे असतील तर व्हायरस प्रोडक्शनच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. तर पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या भागामध्ये नवीन मुलाखतीसोबत.